तुम्हाला माहिती आहे का? अनेक लोक हुशार असूनही आयुष्यात मागे पडतात. कारण त्यांना आणि कधी शांत राहायचं हे कळत नाही. काही शब्द नातेसंबंध तोडतात, काही शब्द संधी हिरावून घेतात आणि काही शब्द आयुष्यभराचा पश्चाताप देऊन जातात. आज आपण जाणून घेणार आहोत अशी 8 ठिकाणं जिथे खरा शहाणा माणूस कधीच आपलं तोंड उघडत नाही. शेवटचा मुद्दा तर प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी ऐकायला पाहिजे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर असेच जीवन बदलणारे आणि विचार करायला भाग पाडणारे व्हिडिओ पाहायचे असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. 1. रागाच्या भरात कधीच बोलू नका. राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. रागाच्या भरात माणूस जे बोलतो ते त्याच्या मनात नसतं, ते त्या क्षणाच्या भावनांचं असतं. पण समोरच्या व्यक्तीला हे कळत नाही. त्याला फक्त तुमचे शब्द आठवतात. एक कठोर शब्द अनेक वर्षाचं नातं संपवू शकतो. अनेक कुटुंब फक्त एका चुकीच्या वाक्यामुळे तुटली आहेत. अनेक मैत्री फक्त अहंकारामुळे संपल्या आहेत. कारण राग निघून जातो, पण शब्द कायमचे मनात राहतात. शहाणा माणूस हे जाणतो की रागात बोलण्यापेक्षा शांत राहणं अधिक शक्तिशाली असतं. तो स्वतःला वेळ देतो, तो खोल श्वास घेतो, तो परिस्थिती शांत झाल्यावर बोलतो. कारण त्याला माहिती असतं की शांत डोक्याने घेतलेला निर्णय कधीच चुकीचा नसतो. लक्षात ठेवा, रागाच्या क्षणी जिंकलेला वाद अनेकदा आयुष्यभराचं नातं हरवून बसतो. 2. प्रत्येकाला आपली स्वप्न सांगू नका. आपल्या आयुष्यातील प्रत्येक स्वप्न प्रत्येकाला सांगण्याची गरज नसते. कारण प्रत्येकजण तुमच्या यशासाठी आनंदी असेलच असं नाही. काही लोक तुमचं कौतुक करतील, पण अनेक लोक तुमच्या अपयशाची वाट पाहत असतात. जेव्हा तुम्ही एखादं मोठं स्वप्न सांगता, तेव्हा काही लोक लगेच म्हणतात, हे तुझ्याकडून होणार नाही, हे खूप कठीण आहे, तुझ्यात ती क्षमता नाही. हे शब्द तुमचा आत्मविश्वास कमी करतात. हळूहळू तुमच्याच मनात शंका निर्माण होतात. शहाणा माणूस मोठ्या घोषणा करत नाही, तो शांतपणे मेहनत करतो आणि यश मिळाल्यावर त्याचं कायमच त्याची ओळख बनते. लक्षात ठेवा, स्वप्नापेक्षा परिणाम मोठ्याने बोलतात. 3. मूर्ख माणसाशी वाद घालू नका. काही लोकांना सत्य जाणून घ्यायचं नसतं, त्यांना फक्त स्वतःलाच बरोबर सिद्ध करायचं असतं. अशा लोकांशी किती बोललं तरी काहीही फायदा होत नाही. शहाणा माणूस प्रत्येक वाद जिंकण्याचा प्रयत्न करत नाही, कारण त्याला माहिती असतं की काही लढाया जिंकून आपण हरतो. मूर्ख व्यक्तीशी वाद घालताना तुमची ऊर्जा, वेळ आणि मानसिक शांती वाया जाते. शेवटी लोकांना कोण शहाणा आणि कोण मूर्ख हेही समजत नाही. म्हणूनच काही वेळा शांत राहणं हीच सर्वात मोठी बुद्धिमत्ता असते. 4. प्रत्येक ठिकाणी आपलं ज्ञान दाखवू नका. अनेक लोकांना जेवढं माहिती असतं त्यापेक्षा जास्त माहिती असल्याचं दाखवायची सवय असते. प्रत्येक चर्चेमध्येच बोलणं, प्रत्येकाला दुरुस्त करणं, प्रत्येक विषयावर मत देणं, यामुळे लोक प्रभावी होत नाही, उलट दूर जाऊ लागतात. खरं ज्ञान कधीच गोंधळ घालत नाही, ते शांत असतं. शहाणा माणूस प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी धावत नाही. त्याला माहिती असतं की काही वेळा शांतपणे ऐकणं हे बोलण्यापेक्षा जास्त प्रभावी असतं. एक जुनी म्हण आहे, रिकामं भांडं जास्त आवाज करतं, पण भरलेलं भांडं शांत असतं. हाच नियम माणसालाही लागू होतो. ज्यांच्याकडे खरोखर ज्ञान असतं त्याला ते सतत सिद्ध करण्याची गरज पडत नाही. आजकाल सोशल मीडियावरही अनेक लोक प्रत्येक विषयावर तज्ज्ञ असल्यासारखं बोलतात, पण आयुष्यात प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असणं शक्य नाही. मला माहीत नाही हे मान्य करणं की ही कमजोरी नसून परिपक्वतेची खूण आहे. शहाणा माणूस जिथे गरज असते तिथेच बोलतो. त्याच्या प्रत्येक शब्दाला किंमत असते. म्हणूनच लोक त्याचं बोलणं लक्ष देऊन ऐकतात. 5. आपल्या घरातील गुपित बाहेर कधीच सांगू नका. प्रत्येक घरात काही ना काही अडचणी असतातच. मतभेद असतात, आर्थिक समस्या असतात, गैरसमज असतात, पण याचा अर्थ असा नाही की त्या प्रत्येक गोष्टी बाहेरच्या लोकांना सांगाव्यात. अनेक वेळा आपण विश्वासाने आपल्या घरच्या गोष्टी दुसऱ्याला सांगतो,
पण काही दिवसांनी त्याच गोष्टी गावभर चर्चेत विषय बनतात. ज्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवला होता ती व्यक्ती आपल्या कमकुवतपणाचा वापर आपल्याविरुद्ध करते. शहाणा माणूस घरातील समस्या घरातच सोडवण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याला माहिती असतं की प्रत्येक व्यक्ती तुमच्या दुःखात सहभागी होण्यासाठी नसते. काही लोक फक्त तुमच्या अडचणी ऐकून आनंद घेतात. विश्वास ठेवावा पण प्रत्येकावर नाही. मन मोकळं करावं पण योग्य व्यक्तीसमोरच. लक्षात ठेवा, घराची इज्जत जपणं ही प्रत्येकाची जबाबदारी असते. 6. अपमान करणाऱ्या व्यक्तींसमोर लगेच उत्तर देऊ नका. कोणी तुमचा अपमान केला, वाईट बोललं किंवा मुद्दाम चिडवलं तर लगेच प्रत्युत्तर द्यावंसं वाटतं. पण इथे शहाणा आणि सामान्य माणूस त्यांच्यात फरक दिसतो. शहाणा माणूस त्या क्षणी शांत राहतो, कारण त्याला माहिती असतं की भावनेतून दिलेले उत्तर अनेकदा परिस्थिती अजून बिघडवतं. शांत राहणं म्हणजे भित्रटपणा नाही, उलट स्वतःवर असलेलं नियंत्रण ही सर्वात मोठी ताकद आहे. काही लोक मुद्दाम भांडण काढतात, त्यांना तुमचा राग पाहायचा असतो. जर तुम्ही शांत राहिलात तर त्याचा उद्देशच फसतो. योग्य वेळ आल्यावर योग्य शब्द उत्तर द्या, पण प्रत्येक अपमानाला त्या क्षणी उत्तर देणं आवश्यक नसतं. कधीकधी तुमचं यश हे सर्वात मोठं उत्तर असतं. 7. आपल्या चांगल्या कामाचा गाजावाजा करू नका. आज अनेक लोक चांगलं काम करण्यापेक्षा ते दाखवण्यात जास्त वेळ घालवतात. मदत केली की फोटो, दान केलं की पोस्ट, एखादं चांगलं काम केलं की लगेच सर्वांना सांगायचं. पण शहाणा माणूस असं करत नाही. त्याला माहिती असतं की खरा चांगुलपणा प्रसिद्धीसाठी नसतो. ज्या कामासाठी सतत टाळ्या मागाव्या लागतात त्या कामाची किंमत कमी होते. खरी मदत तीच असते जी कोणालाही स्वार्थ न ठेवता केली जाते. लोकांनी तुमचं कौतुक करावं म्हणून चांगलं काम करू नका. तुमचं मन समाधानी राहावं म्हणून करा. लक्षात ठेवा, झाड कधीही स्वतःच्या फळाची जाहिरात करत नाही, लोक स्वतःहून त्याच्याकडे येतात. 8. प्रत्येक गोष्टीवर मत देऊ नका. आजच्या काळात प्रत्येक विषयावर मत देण्याची स्पर्धाच लागलेली आहे. राजकारण असो, खेळ असो, कोणाचा वैयक्तिक आयुष्य असो किंवा सोशल मीडियावरील वाद, प्रत्येक लोकांनी बोलण्याची गरज नसते. शहाणा माणूस विचार करतो, माझं बोलणं खरं काही सकारात्मक बदल घडवेल का? तर उत्तर नाही असेल तर तो शांत राहणंच पसंत करतो. कारण प्रत्येक वादात उडी मारल्याने वेळ, ऊर्जा आणि मानसिक शांती वाया जाते. तुमचं मत मौल्यवान आहे, पण ते योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी व्यक्त केलं तरच त्याची किंमत राहते. नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं आवश्यक नसतं आणि प्रत्येक चर्चेत सहभागी होणंही आवश्यक नसतं. मित्रांनो, शहाणा माणूस कमी बोलतो म्हणून तो कमकुवत नसतो. उलट त्याला आपल्या शब्दाची किंमत माहीत असते. तो जाणतो की योग्य वेळी बोललेले एक शब्द आयुष्य बदलू शकतो आणि चुकीच्या वेळी बोललेले एक वाक्य आयुष्यभराचा पश्चाताप देऊ शकतो. म्हणून आजपासून स्वतःला एक सवय लावा. बोलण्याआधी 2 सेकंद विचार करा, हे बोलणं खरंच आवश्यक आहे का? जर उत्तर हो असेल तरच बोला, नाहीतर शांत राहा. अनेक वेळा शांतता ही सर्वात प्रभावी भाषा असते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच जीवन बदलणाऱ्या प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.